तर आपण आता ह्या कच्च्या रस्त्यानं भीमा नदीच्या तीरावर असणारे शंभू महादेवाचे मंदिर पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी आलेलो आहोत। असे फार प्राचीन असे असणारे हे शंभू महादेवाचे मंदिर आपण पाहतोय। बिजनाथ म्हणून प्रसिद्ध असणारे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील तारापूर या गावापासून 1 किलोमीटर अंतरावर नदीच्या तीरावर वसलेले हे शंभू महादेवाचे मंदिर आपण पाहतोय। आता आपण मंदिराच्या सभामंडपामध्ये आलेलो आहोत आणि हा सभामंडप आपण मंदिराचा पाहत आहोत। पंढरपूर पासून सर्वसाधारण 25 ते 30 किलोमीटर अंतरावर असणारे हे तारापूर गाव, या गावामधील हे शंभू महादेवाचे मंदिर आपण पाहतोय। बिजनाथ म्हणून प्रसिद्ध असणारे हे शंभू महादेवाचे मंदिर आपण पाहत आहोत। आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन शंभू महादेवाचे दर्शन घेणार आहोत। शिव पार्वती हर 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 महादेव असा हा गाभारा आहे आणि हा सभामंडप आहे। एकांतात नदीच्या तीरावर असणारे हे शंभू महादेवाचे मंदिर आपण पाहतोय। या मंदिरासमोरील विरगळे आपण पाहत आहोत। या ठिकाणी हे भीमा नदीचे पात्र आहे आणि ह्या पात्राच्याच कडेला असणारे हे शंभू महादेवाचे मंदिर प्राचीन असे आपण पाहतोय। हा मंदिरासोभोवतीलचा परिसर आहे। अवश्य एक वेळा या मंदिराला भेट द्या। एकांतात असणारे असे हे शंभू महादेवाचे मंदिर तारापूर पासून सर्वसाधारण 1 किलोमीटर अंतरावर नदीच्या काठावर एकांतात आहे। अशीच प्राचीन मंदिरे, गडकिल्ले पाहण्यासाठी आपल्या मायमाऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा। तर अवश्य एक वेळा या मंदिराला भेट द्या। ओम नमः शिवाय।